ऑब्झर्वेशन्समधून सुद्धा काय शिकलं जातं आणि कुठपर्यंत मजल मारली जाते हे मी तुम्हाला अवश्य सांगेनच. आंद्रे अगासीला प्रश्न पडला होता की हा बोरिस बेकरला हरवायचं कसं, कारण सलग 3 मॅचेस बोरिस बेकरनं आंद्रे अगासीला हरवलेलं होतं. म्हणून या आगासीनं सगळे व्हिडिओज मागवले त्याच्या सगळ्या मॅचेसचे की यावेळेस तर मॅच मलाच जिंकली पाहिजे. म्हणून त्याच्याबद्दल जिथे कुठे कशी माहिती सापडेल ती सगळी माहिती गोळा करून वाचायला सुरुवात केली की जेणेकरून त्याची सायकोलॉजी थोडीशी कळेल आपल्याला आणि आपल्याला काहीतरी डिसिजन घेता येईल, आपल्या पण मूव्ज ठरवता येतील. पण कुठे काहीच सापडायला तयार नाही. आणि एका क्षणी व्हिडिओ या अँगलमधून बघ, त्या अँगलमधून बघ, पॉज करून बघत राहा वगैरे वगैरे सगळं करता करता एका क्षणी त्याला युरेका मोमेंट जाणवला आणि त्यानं पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या काही मूव्ज बघायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं की यस, इथे आता बोरिस बेकर मला बरोबर सापडला. आणि त्याच्यानंतर सलग 9 मॅचेस आंद्रे अगासी जिंकला. बोरिस बेकर सलग 9 मॅचेसमध्ये हरला. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा हे विचारण्यात आलं आंद्रे अगासीला, तेव्हा अगासीनं स्वतःच सांगितलं की मी जे सगळे व्हिडिओज पाहिले, जे सगळं ऑब्झर्व केलं त्याच्याबद्दल, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं बोरिस बेकरची सर्व्हिस भेदणं प्रचंड अवघड होतं. एकदा सर्व्हिस भेदली की मग पुढची मॅच नेता येते. सो मी ते ऑब्झर्व असं केलं की जेव्हा जेव्हा सर्व्हिस करायची आहे तेव्हा तेव्हा बोरिस बेकर जीभ तोंडातून बाहेर काढतो आणि जेव्हा जेव्हा तो जीभ तोंडातून बाहेर काढतो तेव्हा त्या जिभेची दिशा आणि त्याच्या सर्व्हिसची दिशा एकच असते. त्यानंतर सलग 9 मॅच आंद्रे अगासी जिंकला. आणि जेव्हा मुलाखतीमध्ये त्यानं हे सांगितलं ना, तेव्हा बोरिस बेकरला कळालं की आपण जीभ बाहेर काढतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण इतक्या सहजतेनं करत असतो ना की हे असं काही करतो हे पण लक्षात येत नाही. आणि मग बोरिस बेकरचं वाक्य असं होतं की तरीच मी माझ्या पत्नीला म्हणायचो की ह्या माणसाने असं काय केलंय, तो माझं मन वाचतो असं माझ्या लक्षात येतं आणि बरोबर तो माझी सर्व्हिस तशी भेदत राहतो. त्याचं कारण हे होतं. म्हणून ऑब्झर्वेशन जर तीक्ष्ण असेल तर खरंच एवढंही होऊ शकतं. एवढंच कशाला, दीपिका पदुकोणनी सुद्धा त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू वाचला, शब्दांकन केलेला, तेव्हा त्यामध्ये पण तेच सांगितलेलं होतं ना, जेव्हा त्या फ्रस्ट्रेट डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या आणि डिप्रेशन वगैरे वगैरे तेव्हा काहीच माहीत नव्हतं. आई वडील त्यांच्याकडे मुंबईला आले होते, त्यांचं व्यवस्था आणि एकदम उच्च स्तरावर होत्या त्या, अगदी म्हणजे एकदम सुपर नायिका म्हणून त्यांना सगळं मान्यता होती, पैसा तेवढा त्यांना दिला जात होता, अगदी मस्तपैकी सगळ्या सुखी आयुष्य. कुणाचं तर दीपिका पदुकोणचं असं म्हटलं जावं, इतक्या त्या सुखी आनंदी आणि करिअरमध्ये अचिव्हमेंट्स त्यांच्या होत्या. तशा परिस्थितीमध्ये काही दिवस त्यांच्याकडे राहिल्यानंतर जेव्हा आई वडील परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्या आईने जस्ट काहीतरी विचारलं एक प्रश्न आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये दीपिका पदुकोण एकदम ढसढसा रडायला लागल्या. यांनी लगेच बॅग खाली ठेवली. आईनं बरोबर नजरेतून जाणलं की ही दिसते तेवढी सुखी नाहीये आणि मग पुढे सगळं लक्षात आलं आणि मग पुढची सगळी प्रोसेस झाली. म्हणजे नजरेतून सुद्धा ऑब्झर्वेशन किती कीन असायला पाहिजे, तर जस्ट काहीतरी आहे वेगळं, बोलतं करणं गरजेचं आहे हे समजलं जरी तरी एक आयुष्य किती सुंदररित्या नंतर डेव्हलप झालं ना. इतकंच कशाला, दीपिका पदुकोणनी माझ्यावर जशी वेळ आली तशी इतर अनेकांवर येत असेल, इतर अनेकांनाही हा टॅबू बसलेला असेल, ते सगळं रिमूव्ह केलं पाहिजे, प्लस अवेअरनेस निर्माण केला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतः एक फाउंडेशन काढलं. मानवतावादी आपण जे म्हणतो ना ते अशातून तर होतं की मी वाईट अनुभव घेतलेला आहे, या अनुभवाला जर कोणी सामोरं जात असेल तर त्यांना पटकन या सगळ्यातून बाहेर येता आलं पाहिजे. म्हणून मग ते त्या पद्धतीनं त्यांनी फाउंडेशन काढलं. मला त्या एका छोट्या मुलाबद्दल इथे सांगावंसं वाटतं. एक श्रीमंत मनुष्य होता जो मर्सिडीज कार घेऊन आलेला होता. तो कुठेतरी थांबला होता आणि एक साधा छोटासा रस्त्यावरचा एक मुलगा इकडे तिकडे बघताना एवढी मोठी कार, इतकी छान कार त्याला दिसली, तो बघू लागला आणि या माणसाला लक्षात आलं की आपली कार हा खूप अगदी उत्सुकतेनं बघतोय. त्या माणसालाही काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं दरवाजा उघडून त्याला आतमध्ये बोलवलं, आतमधल्या फॅसिलिटीज काय काय आहेत ते सगळं सांगितलं, सगळी कार त्याला व्यवस्थित दाखवली आणि बोलता बोलता नंतर तो म्हणाला, माझ्या वाढदिवसासाठी माझ्या भावाने ही कार मला गिफ्ट केली आहे. तो मुलगा ठीक शांत होता, त्याचं अजूनही लक्ष त्या मर्सिडीजकडेच होतं आणि लगेच हा माणूस पुन्हा म्हणाला, आता तुलाही वाटत असेल ना की तुला सुद्धा असा कोणी भाऊ असायला पाहिजे जो तुलाही मर्सिडीज गिफ्ट करेल.
तर लगेच त्या मुलानं, छोटासाच मुलगा पण बघा कसा विचार असतो, त्या छोट्याशा मुलानं लगेच सांगितलं, नाही मी विचार करतोय की मी एवढा मोठा कसा होऊ शकेन की माझ्या भावाला मी मर्सिडीज देऊ शकेन. अशा रीतीनं सत्या नडेला असो, दीपिका पदुकोण असो, हा छोटासा मुलगा असो, जेव्हा इतरांच्याही बाबतीमध्ये विचार करायला लागतात ना, तेव्हा डेफिनेटली त्यांचे अनुभव समाजासाठी सुद्धा खूप उपयोगाचे ठरतात. आणि मी जे म्हणत होते की अगदी सुरुवातीपासून आपल्या अवतीभोवती शब्द असतात, जन्मापासून वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि या अनुभवांच्या आधारे आपण पुढे पुढे जात असताना आपल्याला ज्ञानही मिळवावं लागतं. नुसते अनुभव आले म्हणून ज्ञान आपल्याला मिळालं असं होत नाही, तर त्या अनुभवांना व्यवस्थितरित्या इंटरप्रिट करून मग व्यवस्थित त्या संदर्भातलं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आता समजा जर मी तुम्हाला कुणालाही म्हणाले किंवा आत्ताच इथे म्हणाले की त्या एका माणसानं ना खूप पाप केलेलं होतं म्हणून त्याला कुत्रा चावला आणि तो मरून गेला, कोणीच विश्वास ठेवणार नाही, मी किती अगदी छाती ठोकपणे सांगायला लागलं तरी. पण खरंच एक काळ तसा होता. हा छोटासा लुई जेव्हा चाललेला होता तेव्हा अचानक त्याच्या लक्षात आलं की तिकडे खूप गर्दी जमलेली आहे, कुणाच्या तरी किंकाळण्याचे, मधूनच रडण्याचे, मधूनच विव्हळण्याचे आवाज येत आहेत. हा छोटासा मुलगा उत्सुकतेपोटी नेमकं काय झालंय म्हणून गर्दीमध्ये शिरला. छोटाच असल्यामुळे त्याला पटकन गर्दीत कसं बसं शिरता आलं, एकदम पुढे गेला आणि त्यानं जे दृश्य पाहिलं, त्या दृश्य पाहिल्यानंतर जेवढ्या वेगाने ते दृश्य पाहण्यासाठी तो पुढे गेला होता त्याच्या दुप्पट वेगाने तो मागे गेला. कारण त्यानं पाहिलं असं होतं की एका माणसाला लांडगा चावलेला होता, त्या माणसाचे दोन्ही हात दोन्ही पाय बांधून ठेवण्यात आलेले होते, सळया अतिशय गरम लाल बुंद होईपर्यंत तापवण्यात आलेल्या होत्या आणि आपण ज्याला आता इन्फेक्शन म्हणतो तसं ते चावणं दुसरीकडे पसरू नये म्हणून त्या चावण्याच्या जखमेच्या अवतीभोवती त्या अतिशय लालबुंद असणाऱ्या सळयांचे डागण्या देणं सुरू होतं. आणि तो मनुष्य अगोदरच तो लांडगा चावलेला, मनात भीती असेल की आता पुन्हा काय होईल माझं, आणि त्यात पुन्हा ह्या सगळ्या त्याला वेदना, या सगळ्या वेदनांमुळे तो रडत होता, किंचाळत होता, बांधलेलं होतं, काहीच करू शकत नव्हता. हा लुई तसाच घरी गेला आणि वडिलांना त्यांनी ते पाहिलेलं दृश्य सगळं सांगितलं आणि हे नेमकं काय, असं का होतं विचारलं. आणि वडिलांनी अगदी साधेपणाने त्याला सांगितलं, अरे ज्यानं खूप पाप केलेले असतात, ज्याचा मृत्यू जवळ आलेला असतो, तशा परिस्थितीमध्ये मृत्यूची देवता जी आहे तिचा एखादा माणूस त्या लांडग्याच्या नाहीतर कुत्र्याच्या रूपात येतो, मनुष्याला चावतो आणि तो मनुष्य मरून जातो. इतकं साधेपणाने त्यांनी सांगितलं. पण ॲक्च्युली हे असं नसावं हे त्याला सातत्यानं वाटत होतं. म्हणून याच लुईनं पुढे सगळं संशोधन केलं आणि मग हाच लुई पाश्चर ज्यानं अँटी रेबीज लस शोधून काढली. आणि आज तुम्ही बिलकुल विश्वास ठेवणार नाही की पाप होतं म्हणून त्याला कुत्रा चावला म्हणून तो मेला यावर. पण तरीही आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्तापर्यंत आपणही काही आजारांना म्हणतच होतो ना की एखाद्या देवीचा कोप आहे किंवा कुणाचा तरी शाप आहे. पूर्वी सुद्धा परिस्थिती तीच होती. जेव्हा आताच्या भाषेमध्ये सूर्याला ग्रहण लागायचं, सूर्य गायब व्हायचा, तेव्हा कोणत्या तरी राक्षसानं सूर्य गिळून घेतला. आता ह्या सूर्याला पुन्हा बाहेर काढलं पाहिजे म्हणून जो तो आपापल्या परीनं प्रयत्न करायचा आणि थोड्या वेळाने तो सूर्य बाहेर येणारच होता. आणि तो सूर्य बाहेर आला की चला आपण केलं म्हणून सूर्य बाहेर आला. हे आपण आतापर्यंत बघतोच ना. आताही विज्ञान कितीही सांगत असलं की सूर्यग्रहणाचा आपल्या आयुष्यावर किंवा गर्भवतीवर काहीही परिणाम होत नाही, पण आपण ऐकतोय का? नाही. कारण पुन्हा तेच ना की कशाला परीक्षा घ्यायची. अरे पण विज्ञान जर छाती ठोकपणे सांगतंय की असं होत नाही तर आपण त्यावर विश्वास का नाही ठेवायचा? पण आपण अजूनही काही बाबतीमध्ये ठेवत नाहीच. मग जेव्हा अशा रीतीनं ज्ञान आपलं वाढत जातं तेव्हा आपली भीती कुठेतरी कमी व्हायला लागते. अज्ञानातून भीती येते, पण ज्ञान असेल तर भीती अजिबात ती संपून जाते ना. पण तरी सुद्धा आश्चर्याची गोष्ट ही मला वाटते जेव्हा बातम्यांमध्ये आपण वाचतो की काही उच्च शिक्षित लोक किंवा काही अधिकारी सुद्धा डिजिटल अरेस्टला बळी पडतात. कसे काय बळी पडतात? म्हणजे मला वाटतं सायकोलॉजीने याचा पण अभ्यास केला पाहिजे की त्यावेळेस सायकोलॉजी असं काय क्रिएट करते की ज्यामुळे एवढं शिक्षण असताना सुद्धा ज्ञान कुठेतरी गहाण टाकलं जातं. आणि अगदी तशा पद्धतीनं एवढं शिक्षित अधिकारी असताना कसं असं होऊ शकतं? पण ते होतं.
म्हणजे जे आहे म्हटलं ना मी की ज्ञान नसलं की असं होतं, काही ठिकाणी ज्ञान असलं तरी ते बाजूला ठेवून अशा काही घटना घडतात. म्हणून मार्ग आपल्यासाठी एक चांगला आहे की जेवढं जास्त आपण ज्ञान घेऊ तेवढं ज्ञान आपल्यासाठी उपयोगाचं ठरतं आणि तेवढं आपण खूप चांगल्या रीतीनं उपयोगामध्ये आणू शकत असतो. या संदर्भानंच अनुभवांच्याही बाबतीत एक मुद्दा मी अवश्य सांगते. ज्ञान आणि अनुभव सरमिसळ असल्यामुळे मी दोन्ही एकत्रितरित्या सांगत आहे. जेव्हा म्हणजे शब्दांचा अर्थ कळणं जे मी म्हटलं ना त्याचं उदाहरण देते. जेव्हा आपण सगळेच शाळेमध्ये शिकलो, सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, ज्योतिबा फुलेंनी काय केलं, किंवा सती प्रथा राजाराम मोहन रॉय यांनी कशी बंद केली वगैरे वगैरे, ते सगळं काही आपण शिकलो. मला आठवतं किंवा मला जाणवतं की ते शाळेमध्ये असताना शिकताना ते सगळं वाचायचं. बापरे, त्यांना घर सोडावं लागलं, फार वाईट झालं. अच्छा, समाजाच्या रोषाला बळी पडावं लागलं, फार वाईट झालं. सावित्रीबाईंना शेणा मातीचे सगळे गोळे, चिखलाचे गोळे सहन करावे लागले. अरे रे, समाजाने असं नव्हतं वागायला पाहिजे. अशा रीतीनं तेव्हा सगळं होतं. पण आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की जेव्हा आहेरासारखी एक छोटीशी प्रथा बंद करण्याचा मी प्रयत्न करते, तेव्हा ज्या पद्धतींचं बॅकलॅश म्हणतो आपण ते येतं ना, त्याच्यावरून लक्षात येतं की खरंच काय आहे. तेव्हा खरा अर्थ उमगतो त्याचा, जसा त्या मुलाला पोळल्यावर कळतं की पोळणं हे असतं. आणि मग आता आपल्याला अनुभव यायला लागतो त्याचा की येस, घर सोडणं, समाजासाठी घर सोडणं म्हणजे केवढा मोठा त्याग आहे. अगोदर शिकताना एक वाक्य असतं की त्यांच्या वडिलांनी सांगितलं सावित्रीबाई फुलेंना, ज्योतिबा फुलेंना, तुम्ही असं असं करणार असाल तर तुम्ही घर सोडा. आणि ते दोघंही घर सोडून निघून गेले. ओके, घर सोडून निघून गेले. पण आता ते अनुभव, त्याचा अक्षरशः त्याची जाणीव सुद्धा होते. घर सोडणं म्हणजे फक्त घर सोडून निघून जाणं नाही, त्याच्या पुढे एवढा मोठा सगळा पहाड असतो प्रश्नांचा, पुढच्या सगळ्या संकटांचा. त्या संकटांचं निराकरण करायचं असतं, समाजाला वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरं द्यायची असतात वगैरे वगैरे. हे सगळं जेव्हा कळतं ना तेव्हा लक्षात येतं की जे म्हणतात ना, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. सो या खरंच संवेदना जेव्हा आपण सगळ्यांमध्ये जागृत करू शकतो तेव्हा हे ज्ञान पण आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि इतरांच्या अनुभवांमधून सुद्धा आपण स्वतः कसं शिकायचं हेही लक्षात येऊ शकतं. ज्ञान नसेल, अगदी साधं उदाहरण सांगते. माझी आजी संभाजीनगर जवळच एक जालना नावाचा जिल्हा आहे, तिथे राहायची. आणि जेव्हा नंतर आम्ही संभाजीनगरला शिफ्टही झालो आणि मग तेव्हा ते लॅच असायचे डोअर्सना, पण ती अशा ठिकाणी राहायची की जेवढं मोठं कुलूप दाराला घराला तेवढं त्या घराचं जास्त प्रोटेक्शन होणार. आणि जेव्हा आम्ही असंच एकदा अगदी सुरुवातीला लॅच लावलं आणि निघालो, कुलूप लाव ना, हे लावलंय ना. अगं कुलूपच नाही लावलं ना, तू नुसती चावी आत टाकली, कुलूप लावते, मोठं कुलूप कुठे आहे. तिला मी परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या लॅचवरच किंवा ह्या एवढ्या छोट्याशा चावीवरच हे घर किंवा हा दरवाजा सेफ राहतो. पण त्यांना ते शेवटपर्यंत पटलं नाही. त्यांचं म्हणणं तेच असायचं, एखादं मोठं कुलूप आणून तिथे लाव म्हणजे ते व्यवस्थित सेफ राहील. सो जसं मी म्हटलं की त्या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून मग त्रास होतो. सायबर क्राईम कोणकोणत्या पद्धतीचे होतात, OTP कुठे सांगितला पाहिजे आणि कुठे नाहीच सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं तर एक वेळ काही बिघडत नाही, पण सांगितल्यावर काय प्रॉब्लेम येऊ शकतात, याचं जर ज्ञान आपल्याला सगळ्यांना असेल तर डेफिनेटली जेवढे प्रकरणं होतात त्यामध्ये काहीतरी तर आपण कमी करू शकतो. ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच नॉलेज इज पॉवर जे म्हटलं जातं ना, ते त्यासाठीच. अनुभवातून ज्ञानी व्हायचं, शहाणं व्हायचं, त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर करायचा आणि ते वापर करत असताना बरोबर आपलं आयुष्यही त्याप्रमाणे पुढे जात असतं. ह्या सगळ्या ज्ञानाच्या संदर्भातल्या बाबी बघितल्यानंतर एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्यालाही वाईट अनुभव आले की तेच वाईट अनुभव लक्षात ठेवायचे नाहीत. अनलर्निंग सुद्धा ज्ञानाचा एक भाग हा सुद्धा असतो की आपल्याला अनलर्निंग सुद्धा करता आलं पाहिजे. दुर्दैवानं अनलर्निंग करणं आपल्याला अवघड जातं. म्हणूनच नात्यांमध्ये सुद्धा कधीतरी धुसफूस झालेली असते, कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेले असतात, पण तिथे आपण अनलर्निंग करू शकत नाही. म्हणून ते सगळं आपण सोबत घेऊन फिरतो आणि त्याचा त्रास आपल्याला स्वतःलाच जास्त होत असतो. अनलर्निंग करणं म्हणजे गॅलिलिओच्या काळामध्ये काही लोकांना ते अनलर्न करता आलं नाही, धर्म मार्तंडांना अनलर्न करता आलं नाही, त्याचा फटका गॅलिलिओंना बसला. गॅलिलिओंनी जेव्हा सांगितलं
की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, तोपर्यंत सगळ्यांचं ज्ञान काय होतं की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आहे. त्यांना अनलर्न करणं पचनी त्यांच्या पडलं नाही आणि म्हणून गॅलिलिओला छळाला सामोरं जावं लागलं. कदाचित आपल्याही बाबतीमध्ये अशा काही गोष्टी असू शकतील की ज्या आपण अनलर्न केल्या तर आपण आणखी जास्त सुखी आयुष्य जगू शकतो. म्हणून ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे की कोणते शब्द आपण चुकीचे तर वापरत नाही ना, आपण कसे चांगल्या पद्धतीचे शब्द वापरू शकतो, त्यासोबतच आपल्याला जे अनुभव येत आहेत त्यातून आपण काय शिकत आहोत आणि चांगले अनुभव इतरांपर्यंत कसे पोहोचवत आहोत, आणि शेवटी असं कोणतं ज्ञान आहे की जे आपण अनलर्न नाही केलं तर आपल्याला आणखी जास्त नुकसान होईल, आणि कोणतं नॉलेज असं आहे की जे आपण घेतलं तर अजून आपण सुखी आयुष्य जगू शकतो. ते आपण जर करायला लागलो तर डेफिनेटली आपण आणखी जास्त छान पद्धतीनं जगायला लागू. हीच सदिच्छा व्यक्त करते की आपल्या सर्वांचंच या पुढचं आयुष्य एकदम छान सुखी समृद्ध जावं. थँक्यू सो मच.